नवीन पार्ट आपण चालू करतोय आता. नवीन पेज वर घ्या. वजाबाकी. वजाबाकीचं इंट्रोडक्शन आपण घेणार आहे आता. वजाबाकी मध्ये नेमकं काय होतं आणि मी शिकवत असलेली वजाबाकी आणि तुम्ही आतापर्यंत शिकलेली वजाबाकी याच्यात खूप फरक असणार आहे. मी जी वजाबाकी तुम्हाला शिकवणार आहे त्या वजाबाकीमध्ये तुमचा स्पीड वाढणार आहे. स्पीड. तर सगळ्यांनी पान चेंज करा. आजची तारीख टाका. तारीख टाकली. नवीन पेज वर घेतलं आणि फक्त 15 मिनिटं आता कीर्तन ऐकल्यासारखं ऐका म्हणजे तुमची वजाबाकी फास्ट होईल. वजाबाकी. वजाबाकी. वजाबाकी म्हणजे सगळ्यांनी वरती लक्ष द्यायचंय. ज्याला येत असेल ज्याला येत नसेल अशा सगळ्यांनी वजाबाकी फास्ट कशी करायची. वजाबाकी म्हणजेच काय? कमी करणे. वजाबाकी म्हणजे काय? एकूण संख्या असेल त्यातून काही संख्या वजा करणे. आता सगळ्यात पहिले मी 5 गणित डेमो तुम्हाला दाखवतो. तो डेमो तुम्हाला समजला की तुम्हाला वजाबाकी समजायला सुरुवात होईल. लक्ष द्या. 335 वजा 22 हे जगातलं सगळ्यात सोपं उदाहरण. जर तुम्हाला मांडता येत असेल जर तुम्हाला संख्या मांडता येत असेल तर ते उदाहरण आपल्यासाठी सोपं होतं. हा 22 चुकून पण जर असा लिहिला तर ते रॉंग होऊन जाईल. आणि प्रश्न देणारा आपल्याला नेहमी कसा प्रश्न देतोय? आडवा. 335 वजा 22 तर आपल्याला तो प्रश्न मांडता आला पाहिजे. आपल्याकडे 335 रुपये आहे आणि त्याच्यातून आपल्याला 22 रुपये कमी करायचे. सगळ्यात पहिले वजाबाकी करत असताना आता खालच्या संख्येतून वरची संख्या जाणार नाही. नियम लक्षात ठेवा. जे आपण बेरजेत केलं की खालून वरती बेरीज केली आणि वरतून खाली बेरीज केली तसं इथे होणार नाही. इथे नेहमी वरच्या संख्येमधून खालची संख्या वजा होईल. लास्टचा जो आकडा आहे त्याला आपण काय नाव दिलंय? एकक. पहा आपल्याकडे 5 रुपये. 5 मधून 2 गेले. 5 मधून 2 गेले तर किती उरतील? पहिली मध्ये आपल्याला शिकवलं होतं बेटा ह्या 5 रेषा आहे. किती रेषा आहे? याच्यातून 3 रेषा गेल्या. उरल्या किती? हे बी नाही समजलं तर एक पाटी होती. त्या पाटीवर आपल्याला असे गोल गोल बॉल दिले होते आणि 5 ते बॉल आपल्याला दिले. त्या 5 बॉल मधून जर 2 बॉल कट केले तर किती उरले? 5तून 2 गेले. टोटल बॉल किती होते? त्याच्यातून 2 गेले तर उरले किती? म्हणजे तुम्हाला 1 2 येत असेल तर तुम्ही लगेच मोजू शकता. किंवा तुमचे 5 बोट आहे. किती बोट आहे? त्या 5 बोटांमधून जर मी 2 बोट कमी केले तर उरले किती? बोटांचा यूज करायचा आहे. बेरीज आणि वजाबाकी मध्ये पुरेपूर बोटांचा यूज करायचा आहे. लक्ष द्या. आपल्या 1 2 लिहिण्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 असे सिंगल आकडे 9 आहे. असे सिंगल आकडे किती आहे? आणि वजाबाकी पण आपल्याला सिंगल आकड्यांचीच करायची आहे. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येमधूनच लहान संख्या वजा होते. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा होते. 1 मधून 9 जाणार नाही. आपल्या खिशात 1 रुपये आहे आणि आपल्याला द्यायचे 9 रुपये. देऊ शकतो का रे? आपल्या खिशात 9 रुपये आपण देऊ शकतो 1 रुपया. म्हणजे वजाबाकी करताना 9तून 1 9 वजा 2 9 वजा 3 9 वजा 4 9 वजा 5 9 वजा 9 वजा 9 वजा आणि 9 वजा 9 वजा 10 कधीच होणार नाही. कारण वजाबाकी किंवा बेरीज करताना आपण सिंगल आकड्यांची करतो. म्हणजे हे 9 जण एकमेकांशी वजाबाकी करणार आहे. आता 9 वजा 1 केलं ना परत सेम 8 वजा 1. 8तून 1 गेला. 8तून 2 गेले. 8तून 3 गेले. 8तून 4 गेले. 8तून 5 गेले. 8तून 6 गेले आणि 8तून 7 गेला. 8तून 8 गेले. 0. खिशात 10ची नोट आहे. 10चे 10 खर्च झाले. खिसा खाली. खाली को मत दो. गाली. खाली म्हणजे 0. खाली म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येशी वजाबाकी झाली तर उत्तर 0. मग आता 9ची आपण पाहिली. 8ची पाहिली सेम. हा 7 पण तेच करीन. 7तून 1 गेला. 7तून 1 गेला.
सातातून 2 गेले, सातातून 3 गेले, सातातून 4 गेले, सातातून 5 गेले, सातातून 6 गेले. हेच करणे, हेच आहे. 1 ते 9 मध्ये खेळा, ते तुम्हाला सोपं वाटेल. पहा, 5तून 2 गेले, तेच तर करतोय भाऊ. 5तून 2 गेले, तू बोलत नाहीये, तू बोलला नाही तर जमणार नाही. हे वरचे जे आकडे हे आपल्या खिशात असणारे पैसे, हे वरचे जे आकडे हे काय आहे, आपल्या खिशात असणारे पैसे. आणि हे जे खालचे आकडे हे वजाबाकी, म्हणजे हे एवढे आपल्याकडनं खर्च झाले. तर आता उरले किती, आता उरले किती, ती म्हणजे वजाबाकी. पहा, 5तून 2 गेले, इझी जातोय. 3तून 2 गेला, सर या 3च्या खाली आकडा नाहीये, त्याच्या खाली 0 समजायचा, जसाच्या तसा. उरले 313. 313. असे मी 5 गणित तुम्हाला सांगणार आहे. 5 गणितांपर्यंत कोणीच सोडवायचं नाही, फक्त 5 गणित पाहायचे आणि नंतर सगळे मग तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. वजाबाकीचे पण आपण किती गणित घेणार आहे? 50. वजाबाकीचे पण किती घेणार आहे आपण? ऑनलाईनला तुम्हाला पाहायला भेटतील फक्त 5 किंवा 10. जर तुम्हाला पूर्ण गणित सोडवायचे असतील तर आपल्या अकॅडमीला व्हिजिट करा. ठीक आहे. अकॅडमीची ऍड झालीच पाहिजे भाऊ. चला, 2 नंबरचं गणित 635 वजा 23. 635 वजा 23. एकाने हे पेनाला हात लावायचा आणि एकदम आरामशीर पाहायचे फक्त 5 गणित. हेच येतंय शेकडेवारी मध्ये बी हेच येईन, काडकाम मध्ये बी हेच येईन, रेल्वे मध्ये बी हेच येईन, बोटान प्रवाह मध्ये बी हेच येईन. वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार. त्याच्यामुळे हे शिकले की झालं. 5तून 3 जातील का भाऊ? 5तून 3 गेले, 3तून 2 गेला, 6 जसाच्या. का हो सर, हातच्या बी येत नाही, काहीच येत नाही. हे सोपे शिकताय भाऊ आपण अजून. हे काय शिकतोय आपण? पहिले 5 सोपे, नंतर 5 कठीण घेऊ. सोपं शिकून घ्या पहिले. 999 वजा 55. 999 वजा 55. करेक्ट लिहिलंय? लक्ष द्या. 9तून 5 गेले, 9तून 5 गेले. काय करायचं भाऊ? सर एकदम फास्ट मला येत नाही. 9तून 5 गेले 4. 9 बोट आहे, 9 बोट दिसताय का? किती बोट आहे? किती आहे? 9तून 5 गेले. पटकन 4चा आकडा लिहायचा. बोट यूज कर, बोट यूज कर. वजाबाकी करताना तू आताच सांगितलं 1 ते 9 पर्यंत आकडे, बोट आपल्याकडे 10 आहे. मग पटकन लगेच बोट पकडायचे. 5 बोट गेले, 3 बोट गेले. 5तून 3 बोट गेले, 2 उरले, लगेच 2 लिहायचा. एका हाताने लिहितोय, दुसऱ्या हाताने बोट मोजतोय. 3 बोटांमधून 2 बोट गेले, 1 उरला. पटकन लिहायचं. बाजूच्या याच्या वहीत पाहून लिहायचं नाही. 9तून 5 गेले 4. परत 9तून 5 गेले 9 जसाच्या. तिसऱ्या गणिताचं उत्तर आलं 944. नेक्स्ट, पुढचं गणित पहा. 6789 वजा 2377. 4 अंकीवर गेले आपण आता. 4 अंकी वजा बाकी. कठीण आहे का? नाही. 9तून 7 गेले, 8तून 7 गेला, 7तून 3 गेले, 7तून 3 गेले 4. काही लोक 5 म्हणताय. 6तून 2 गेले. 4 गणित समजून सांगितलेले. 5वं गणित पहा. 5वं गणित 2345 वजा 111. 2345 वजा 111. 5तून 1 गेला, 4तून 1 गेला, 3तून 1 गेला, 2. हे 5 होते सोपे गणित. एकदा पाहून घ्या कसे सोडवले, कारण मी आता हे